ही जी घटना आहे, स्थानिक जे प्रथमदर्शी बघणारे आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे जे MSDLची जी DP आहे त्याचा आग लागून त्याचा स्फोट झाला असं सांगणं आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जे उपस्थित आहेत त्याच्याप्रमाणे 8 जे जखमी होते त्यांना रुग्णालयात पाठवलेलं आहे. एक जे आहेत त्यांची डेथ झाली असं प्रथमदर्शनी मृत्यू झाला आहे असे माहिती मिळाली आहे. कन्फर्मेशन अजून हॉस्पिटलला आपल्याला प्राप्त होईल, त्यानुसार पुढची कारवाई आपण करणार. नाही, ही जी फॅक्टरी आहे ही मागच्या एक 3-4 वर्षापासून बंद आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे तिथे एक NCLT मध्ये हे प्रकरण चालू आहे, त्याची एक नोटीसही गेटवर आम्हाला मिळालेली आहे. तर प्रायमा फेसी आतमध्ये सुद्धा बघता ही फॅक्टरी पूर्णतः बंद दिसते. तर या ठिकाणी जी रूम आहे तर त्याच्याच मागेच ती DP आहे. तर ॲक्च्युली इथे स्फोट झाला आहे की DPचाच पहिले स्फोट झाला आहे त्याचा आपण तपासामध्ये हे माहिती घेऊ. आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची टीमसुद्धा या ठिकाणी बोलवली आहे आणि ती टीम या ठिकाणी सॅम्पल आपण कलेक्ट करू. निश्चित कोणत्या आर्टिकलचा स्फोट झाला आहे ते आपल्याला तपासामध्ये समजेल. स्थानिकांच्या समोरचे जे कंपनीच्या समोर काही घरं आहेत, छोटी दुकानं आहेत, त्याला देखील याची झळ पोहोचलेली आहे. तेथे नुकसान झाले. जे रस्त्यावर जे काही नागरिक उभे होते ते या ठिकाणी या आगीमध्ये जखमी झालेले आहेत. तर त्यांना आपण हॉस्पिटलला नेले. या संपूर्ण जे घरांचं नुकसान झाले, ज्या प्रॉपर्टीचं नुकसान झालेले, ते गाड्या जळालेल्या आहेत आणि इथले सुद्धा याचा पंचनामा करण्याचं कामकाज चालू आहे. कंपनीचं नाव आहे स्पेसिफिक अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड. ॲक्च्युली ही मागच्या 3-4 वर्षापासून बंद आहे असं मूळ जे मालक आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला इथे नोटीस मिळालेली आहे. तर हे नेमकं काय कामकाज चालायचं, कशा पद्धतीने आहे, तर त्यांचे जे ओनर आहेत त्यांना आम्ही स्टेटमेंटसाठी बोलवणार आहोत. त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर पुढील अजून तपासामध्ये दिशा मिळेल. हिंदी में